सध्या महाराष्ट्र सदनामध्ये मी आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागातले जे नेते कार्यकर्ते ते महाराष्ट्र सदनात पोहोचलेले आहेत शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आपण बघतो या संपूर्ण महाराष्ट्र सदनात राज्यभरातून जे आलेले वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, भाजपचे असतील, महायुतीचे असतील, शपथविधीच्या कार्यक्रमासाठी जात आहेत। महत्त्वाचे नेते देखील आपल्याला या ठिकाणी बघतायत। शपथविधीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आलात, काय प्रतिक्रिया आहे? शपथविधीच्या सोहळ्याला रवाना होतात। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे सलग तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होत आहेत। निश्चितच सर्व भारतवासियांना आनंद आहे। आम्हासारख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तर आनंदच आहे। आणि गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत देशाची अतिशय प्रामाणिकपणे इमाने इतबारे सेवा केली। पुन्हा एकदा देशाचा मॅन्डेट हा मोदीजींच्या बाजूने मिळाला आणि निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये आनंद आहे। अतिशय तुम्ही आनंद व्यक्त करताय, मात्र तुमचे मित्र पक्ष आहेत अजित पवारांचे राष्ट्रवादी, सगळ्या नेत्यांमध्ये नाराजी आहे। काय कशा पद्धतीने टाकाल? मला असं वाटतं की NDA मधले जे घटक पक्ष आहेत आणि या घटक पक्षाच्या जो काही फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने मला वाटतं त्यांना देखील जागा देण्याचं ठरवलं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमध्ये सापडल्यामुळं त्यांना ते पद घेता आले नाही। परंतु त्यांच्यासाठी देखील NDA मधून मंत्रिपदाची तरतूद केली होती। मला वाटतं आज जरी झालं नाही तरी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे प्रामुख्याने कोऑर्डिनेट करतायत त्यांनी देखील या संदर्भात सांगितलं। मला वाटतं दुसऱ्या विस्तारामध्ये त्यांचा नंबर लागू शकतो। त्याच्यामुळं वातावरण अतिशय चांगलं आहे आणि आनंदाचं आहे। आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी जी भूमिका घेतली त्यानंतर काहीसं तणावाचं वातावरण महायुतीतल्या या सगळ्या नेत्यांमध्ये पाहायला मिळतंय। महाराष्ट्र सदनामध्ये खास करून राज्यभरातून मोठ्या संख्येनं महायुतीतले जे नेते कार्यकर्ते आपण आल्याचं पाहतोय। वेगवेगळी जी मंडळी आहे ती शपथविधीच्या सोहळ्याला रवाना होताना पाहायला मिळते। प्रत्येकाच्या हातात आपल्याला हे पासेस पाहायला मिळत आहेत। जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे पासेस देण्यात आलेले आहेत। शपथविधीच्या कार्यक्रमाचे हे पासेस आहेत आणि आपण बघतोय शपथविधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं जे कार्यक्रमाचं नियोजन केलंय त्याला असे स्वतंत्रपणे पासेस बनवण्यात आलेले आहेत। आणि या शपथग्रहण समारोहासाठी जे उपस्थित राहणारे मान्यवर आहेत त्यांना अशा पद्धतीनं पासेस दिलेत आणि हे सगळे जे लोक आहेत आता राष्ट्रपती भवनाकडे रवाना होताना आपण पाहतो। नम्रता।